तुम्हाला पण संडेला स्पेशल नाश्ता बनवायचा आहे का? तर हे नक्की ट्राय करा. तर हा डोसा मी तयार केला आहे ओट्सपासून. जे आपले प्लेन ओट्स असतात ना, तेच मी इथे 2 कप वापरले. त्याच्यामध्ये ना 1 कप बीट, एक मोठं बीट साल काढून त्याचे तुकडे करून घातलेत. मुगाची भिजत घातलेली डाळ, आल्याचे तुकडे, लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं घातलंय आणि दही घातलं आहे 2 ते 3 चमचे आणि पाणी घालून ना हे छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. वाटताना सुद्धा जर दाटसर वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम छान डोशासारखं जे बॅटर असतं ना तसंच हे तयार करून घ्यायचं. तर मी आता एका भांड्यामध्ये काढून घेतलं हे बॅटर. त्यानंतर चटणी तयार करते. चटणी पण स्पेशल आहे बरं का, म्हणजेच ही चटणी मी बनवली शेंगदाण्याची. शेंगदाणे, लसूण, त्याच्यामध्ये थोडंसं किसलेलं खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर पाणी घालून हे वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्या चटणीला छान तडकासुद्धा लावायचा. त्यासाठी तेलामध्ये मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालून फोडणी छान तडतडली की त्या चटणीवर घालायची. मग ही छान शेंगदाण्याची चटणी त्या डोशाबरोबर तयार होते. तर आता डोशाचं बॅटर तयार आहे. मग डोसे बनवूयात. तर आता मी इथे गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे. नॉनस्टिक पॅनवरती तेल मी घातलेलं नाही आहे. छान डोसा जसा बनवतात ना सेम पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर वरतून तुम्ही तेल किंवा बटर सोडायचं आणि मस्त वरतून आहे ना शेकला गेला हे समजलं की छान परतून घ्यायचा. म्हणजे 2 मिनिटामध्ये हा डोसा तयार होतो. एकदम पटकन आणि इझी आणि टेस्टी असा हा डोसा लागतो. तर आता माझा एक डोसा झाला आहे. मी अजून बाकीचे सुद्धा डोसे सेम पद्धतीने तयार करते. जर तुम्हाला ना ओट्ससुद्धा प्लेन किंवा मसालेदारसुद्धा खाऊन झाले असतील तर डोसा ओट्सपासून बनवायचा आणि मस्त गरमागरम खायचा चटणीसोबत, एकदम मस्त. जिमला जे जात असतील ना त्यांनीसुद्धा हे नक्की ट्राय करून पहा. तुम्हालासुद्धा आवडेल आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.